एव्हरीवन, कसे आहात सगळे। आज मी नाश्त्यासाठी यज्ञेशाला छान असं थालीपीठ करून दिलं होतं, जे तिचं फेवरेट आहे आणि मला प्लांट्स लावायला खूप आवडतात। सो मी एका छोट्याशा टबमध्ये कांद्याची पात लावली होती व ती इतकी छान आलेली होती। आज आमच्या घरी खास असे पाहुणे येणार होते आणि यज्ञेशाला सरप्राईज द्यायचं होतं। यज्ञेशाला सांगितलंच नव्हतं कोण येणार आहे। यज्ञेशाने त्यांना बघितल्यावर तर यज्ञेशा डायरेक्ट नाचायलाच लागली। यज्ञेशाची आत्या येणार होती, सो यज्ञेशा खूप खुश झाली त्यांना बघून। पाहुणे येणार होते म्हणून मी आज खास असं स्वयंपाक बनवणार होती। त्यासाठी मी आज बनवणार आहे पावभाजी। त्यासाठी मी घेतला आहे कांदा, ग्रीन पीस, बीट, शिमला मिरची, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर, बटाटे, वांगी आणि गाजर। सगळ्यात आधी ह्या भाज्या मी धुवून घेतल्या आणि या सगळ्या भाज्या मी थोड्याशा शिजवून घेणार आहे। त्यासाठी मी ठेवला आहे कुकर। त्यात थोडंसं तेल टाकून मी त्यात थोडीशी जिरी टाकली व थोडीशी मोहरी टाकली। त्यानंतर मी कांदा फ्राय करून कांदा थोडासा लालसर फ्राय करून घ्यायचा आहे व कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे, तो पण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी त्यात ॲड करते शिमला मिरची, सगळ्या भाज्या मी छान अशा फ्राय करून घेते थोड्याशा। पण येते आणि कलर पण खूप छान येतो। त्यानंतर मी ॲड केलंय गाजर, मी त्यात आधी पाणी ॲड नाही केलं, कारण की पाणी ॲड केल्यावर ते चांगलं फ्राय होत नाही। या भाज्या मी छान अशा फ्राय करून घेतल्या आहे। या भाज्या फ्राय झाल्यानंतर मी त्यात थोडासा पावभाजी मसाला पण ॲड करते। त्याने पण खूप छान टेस्ट येते व वास पण खूप छान येतो। यात मी थोडीशी हळद पण मिक्स केली आहे, कारण की हळदीने पण खूप छान कलर येतो। मला पावभाजीसाठी ग्रेव्ही करायची होती। त्यासाठी मी घेतले 2 कांदे, लसूण, अद्रक आणि टोमॅटो। ते छान असे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते। जास्त पण बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे, कारण की पावभाजीसाठी मी थोडेसे जाडसरच ग्राइंड करून घेते। मला प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीर लागते, कारण की कोथिंबीर ही माझी फेवरेट आहे आणि मी ग्रेव्हीसाठी पण त्यात कोथिंबीर ॲड केली आहे ग्राइंड करण्यासाठी। भाज्या शिजून झाल्या आहेत, तुम्ही बघू शकता इतक्या छान अशा भाज्या शिजल्या आहे व ते मी रवीने छान असे बारीक करून घेते। मी आता छान अशी भाजीला फोडणी द्यायला घेतली। त्यासाठी मी घेतले लाल मिरची, हळद, काळा मसाला, कसुरी मेथी, धने पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला। मी 2 चमचे तेल घेतले व त्यात थोडंसं बटर पण ॲड केलंय। तेलात बटर टाकल्यावर बटर जळत नाही व छान अशी टेस्ट पण येते। तेल गरम झाल्यानंतर मी त्यात ग्रेव्ही ॲड करते। ग्रेव्ही लालसर अशी फ्राय करून घ्यायची आहे। ग्रेव्हीमध्ये मी आता छान अशी ग्रीन पीस ॲड करते।
ग्रीन पीस पण त्यात असे छान फ्राय करून घ्यायचे। ग्रेव्ही फ्राय झाल्यानंतर त्यात मी ॲड करते हळद, थोडी मिरची आणि बाकी सगळे मसाले मी त्यात ॲड करते, पावभाजी मसाला पण। मिरची मसाले मी जे ॲड केले आहे ते मी 5 मिनिटांशी फ्राय करून घेते, कारण की त्याने छान असं तेल सुटतं व टेस्ट पण छान येते। त्यानंतर मी त्यात ॲड करते छान असे शिजवलेली भाजी। आता मी त्यात ॲड करते चवीनुसार मीठ। तुम्ही बघू शकता इतकी छान अशी पावभाजी झाली आहे आणि वास पण इतका छान येत होता आणि त्याला तर्री पण इतकी छान आली होती। आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तर पावभाजी इतकी आवडली आणि पावभाजी त्यांची खूप फेवरेट आहे। सो मी आज त्यांच्यासाठी छान अशी पावभाजी केली होती। त्यानंतर यज्ञेशा आणि अर्पण छान असे खेळत होते। ते छान असे लुडो खेळत होते, कारण की त्या दोघांना पण लुडो खेळायला खूप आवडतं। आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी यज्ञेशा आणि अर्पण सोबत थोड्या वेळ बसली व त्यांना चॉकलेट्स दिले। त्यांना चॉकलेट्स खूप आवडतं व त्यांच्यासोबत मला पण चॉकलेट्स खूप आवडतात। लहान मुलांना आत्तापासूनच शिकवलं तरच ते पुढे पण तसे वागतात। सो मी त्या दोघांना पण सांगितलं की जे काही असेल ते एकमेकांसोबत शेअर करायचं। सो आत्तापासूनच ते सांगितलं तर ते पुढे पण तशीच राहतात व तशीच वागतात। संध्याकाळची वेळ झाली होती व त्या दोघांना घेऊन मी आणि ताई आम्ही खाली गेलो राऊंड मारायला। सो तिथे आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या व सेल्फी पण काढली। त्यानंतर आम्ही सगळे राऊंड मारायला गेलो, कारण की लहान मुलांना पण घरात राहून असं बोर होतं। सो त्यांना पण घेऊन जायचं होतं। सो आम्ही छान असं राऊंड मारायला गेलेलो आणि वातावरण पण इतकं छान होतं, जास्त काही गर्दी नव्हती। सो आम्हाला पण खूप छान वाटलं। घरी आल्यानंतर ताई मला बोलल्या की मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय। त्यांनी माझ्यासाठी इतका छान ड्रेस आणलेला होता आणि तो मला इतका आवडला, त्याचा कलर पण खूप छान होता। आम्ही दोघींना इतके छान राहतो आणि असं वाटतच नाही की आम्ही नणंद भाऊजाई आहे, आम्ही फ्रेंड्स सारखंच राहतो। त्यामुळे आमचं बॉन्डिंग पण इतकं छान आहे ना, कुठे पण जायचं असलं तरी आम्ही सोबत जातो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।